नमस्कार मंडळी, चांद्यापासून बांद्यापर्यंत, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशी गोवंशाची माहिती देणारे भारतातील पहिले मोबाईल ॲप म्हणजे खिलार. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं खिलार ॲप हे येत्या वसुबारसपासून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध होत आहे. मंडळी, की जे आयफोन आणि अँड्रॉइड या दोन्हीवरती तुम्हाला उपलब्ध आहे, की जे ते खिलारची माहिती आणि इतर देशी गोवंशाची माहिती तुम्हाला तेथे मिळणार आहे. आता आपण आज पाहत असलेलं चित्रीकरण हे तळणगे गावातले आहे. जिल्हा कोल्हापूरमधलं हे गाव आहे मंडळी. आणि तळणगे गावातली एक फर्स्ट भाग आपण मुलाखत पाहिली, की ज्याच्यामध्ये तळणगे गावातील जे जुने जाणकार शेतकरी असतील, अभ्यासक असतील किंवा डॉक्टर असतील, तर यांनी एकत्र येऊन त्यांच्या गावामध्ये कशा प्रकारे देशी गोवंश जपला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे या संदर्भातली ही खास मुलाखत आपण पाहतोय. खरं तर पहिल्या भागामध्ये आपण जर तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर आवर्जून तो भाग पहा, कारण त्या भागामध्ये हे जुने जाणकार लोक आहेत, तर यांनी त्यांच्या काळामध्ये कशा कठीण काळामध्ये खिलार जपली, शेतीचं काम केलं किंवा त्या बैलांच्या माध्यमातूनच का केलं, काही झालं तरी दावणीला एकतरी खिलार गाय किंवा बैल असणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व आपण या मान्यवर मंडळींच्या माध्यमातून माहिती घेतली. आणि या गावाबद्दल विशेष गोष्ट म्हणायची म्हणलं तर हे गाव एकजूट होऊन आपल्या गावामध्ये खिलार कशी चांगल्या प्रकारे राहील या संदर्भातलं एक उत्तम उदाहरण देणारं हे गाव आहे. खरं तर आपण गावातले डॉक्टर मंडळी असतील, की ज्या डॉक्टर मंडळींच्या साह्याने या गावामध्ये आपण पोचलो, तर प्रत्येक गाव, तालुक्यातलं प्रत्येक गाव किंवा त्या गावाच्या जवळपास कोणी ना कोणी डॉक्टर असतील, म्हणजे आपल्या पशु क्षेत्रातले डॉक्टर असतील, तज्ज्ञ असतील, हे काम करतच असतात. खरं तर ते एकत्र येऊन त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावकरी सांभाळ करत असलेल्या खिलार किंवा या सर्व पशूंचं कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संवर्धन केलं पाहिजे या संदर्भात जुनी जी लोक असतील आणि आत्ताची नवीन तरुण वर्ग असेल यांचं एकत्रित काम आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या गावाचा आदर्श आपण प्रत्येक तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाने आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा आदर्श घेणं जरुरीचं आहे, की जेणेकरून आपली देशी गोवंश हा वाचला जाईल. आता एक गोष्ट जर येथून जर आपण आवर्जून सांगायला गेलं तर आज आपण कधी कधी आपल्याला मोह पडतो की दुधाच्या पोटी एखादा दुसऱ्या राज्यातला गोवंश आपण आपल्याकडे घेऊन यायचा. पण आज बऱ्याचदा काही गीर पालक आहेत की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गीर आणल्या, तर त्या गीर कुठून आणल्या तर त्यांनी गुजरातमध्ये जाऊन त्या गीर आणल्या. पण हे गुजरातमधले तज्ज्ञ लोक आहेत की जे तज्ज्ञ लोक म्हणायचे की तुम्ही आमच्याकडे येऊन गीर घेऊन जाताय, तर खरं तर तुमच्या महाराष्ट्राकडे तुमचं एक पांढरं सोनं किंवा तुमच्या महाराष्ट्राकडे एक तुमची चांगली ब्रीड स्वतःची असताना तुम्ही तिला का नाही डेव्हलप करत आहे तुम्ही ही गीर नेण्यापेक्षा. म्हणजे हा विचार एखाद्या खरं तर मानलं पाहिजे की एखाद्या दुसऱ्या राज्याने देखील दुसऱ्या राज्याचा गोवंशाबद्दल कौतुक करणं. तर हेच आपण गेले कित्येक वर्षापासून सांगत आलेलो आहोत की आपण प्रत्येक आपल्या गावाने कशा पद्धतीने हा देशी गोवंश जपला पाहिजे. आपण दुसऱ्या गोवंशाचा मोह नक्कीच असावा की त्यांनी कशा पद्धतीने काम केलंय, की त्या कामाचा एक आदर्श आपल्या समोर असावा, त्या माध्यमातून आपण काय करता येईल. तर आता खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण नुकतीच एक मोठी अनाऊन्समेंट केली की आपण महाराष्ट्र कर्नाटकमधल्या खिलार या गाय असतील, बैल असतील, तर यांचं मायक्रोचिप बसून आपण यांचं रजिस्ट्रेशन चालू करतोय. तर या संदर्भातली डिटेल माहिती आपण तुम्हाला काही दिवसामध्ये याची डिटेल माहिती की कशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन असणार आहे, कोणाकोणाचं असणार आहे. तर कोणाकोणाचं असणार आहे इथली शंका आत्ताच दूर करतो की हे प्रत्येक खिलार ज्याच्या दावणीला खिलार आहे तर त्यांनी हे रजिस्ट्रेशन करावं, हा सर्वात मोठा आग्रह हा आपला असणार आहे. आणि हा तुम्ही देखील धरला पाहिजे, कारण हे खूप जरुरीचं आहे. कारण आपण म्हणजे याच्यामध्ये एक उदाहरण मला द्यावंसं वाटेल की जसं या गावाने त्यांच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये किंवा ज्याला ज्याला शक्य आहे जवळपास 90% प्रत्येकाकडं त्या गावामध्ये खिलार ते सांभाळताना दिसले.
त्याचं योग्य त्याला वळू दाखवणं असेल, खुराक असेल, याचं योग्य मार्गदर्शन त्यांच्या गावामधली मार्गदर्शक मंडळी आणि इतर त्यांच्या मित्रमंडळीच्या साह्याने तर ते चालूच आहे. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण दरवर्षी कॅलेंडर तुमच्यासाठी देत असतो. 2022च्या कॅलेंडरमध्ये आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीने एक आपण वंशावळ म्हणजे एखाद्या गाय बैलाची त्याच्या मागच्या 7 ते 8 पिढ्या दाखवण्याचं आपण काम केलं की ज्याची वंशावळ आपण म्हणू. तर खरं सांगायचं गेलं तर हे महत्त्वाचं आहे का ही वंशावळ, का उगच त्याच्या मागे वेळ वाया घालवू नये किंवा काय. तर याच्यावरती एक आवर्जून ठाम उत्तर सांगेल की तुमच्या दावणीला असलेलं हे जातिवंत बैल, हा जातिवंत वळू, हा जातिवंत शर्यतीचा पळाऊ बैल, हा जर तुम्हाला हवा असेल, त्यातला 100पैकी 100+ गुण त्याचे तुम्हाला जसेच्या तसे हवे असतील, तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या खिलारचं मागील कमीत कमी एक 5, 6, 7 पिढ्यांचं त्याची माहिती असणं गरजेचं आहे. कारण याच्यावरती खरं तर हे काम ॲक्च्युली बरंचसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लवकर होणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आता जवळपास चॅनलच्या माध्यमातून गेले 6-7 वर्षे होतील आता की जेणेकरून आपण हे काम करतोय की आता खरं तर हा आग्रह आपण प्रत्येक खिलार पालकाला तर करणारच आहोत. आणि हा आग्रह फक्त ब्रीडिंग क्षेत्राशी निगडीत नाही राहणार, हा आपण शर्यत क्षेत्रातल्या बैलांना देखील हा आपण आग्रह करू. किंवा म्हणजे याचे फायदे कोणकोणते आहेत, तोटा तर कोणताच नाही आहे, पण फायदाच हा आपल्या खिलारला जास्त होणार आहे. तर त्याचं महत्त्व आपण या माध्यमातून नक्कीच घेऊ. त्यातलं एक सध्या पाहत असलेलं आदर्श गाव म्हणजे तळंदगे. तसं पाहिलं गेलं तर या भागांमध्ये गेलं तर तिथलं वातावरण, तिथलं ऊन वारा पाऊस हे तर खिलारला आपल्या देशी गोवंशाला जे सुटेबल वातावरण असतं ते परफेक्ट या भागामध्ये पाहिलं जातं की ज्याचा उल्लेख आपण करतोय. तर आपण आता सध्या पाहत असलेला खोंड आहे, या खोंडाची जर वंशावळ आपल्याला मागची माहिती असेल तर इथून पुढे हा जर वळू क्षेत्रात गेला तर ह्याच्यापासून भरल्या जाणाऱ्या गायी ह्या योग्य पद्धतीने भरल्या जातील आणि त्याच्यापासून होणारी जी पैदास आहे की ते पैदासला कोणीही चॅलेंज करू शकत नाही, अशा प्रकारची जातिवंत पैदास ही आपल्या शेतकऱ्यांच्या दावणीला राहू शकते. आणि पुढच्या 25 ते 26 म्हणजे आपण 2026-27 पर्यंत आता आपण चॅनलच्या माध्यमातून आज बऱ्याच जणांना भेटत असतो. तर हा एक अभ्यास जर केला तर बऱ्याचशा म्हणजे आता पुढच्या 2026-27 पर्यंत हा आपला कृषी क्षेत्रातला किंवा आपल्या देशी गोवंशाच्या क्षेत्रातला एक बदल हा खूप म्हणजे वेगळाच असणार आहे. की म्हणजे ह्या क्षेत्रातली उंची म्हणजे आज जर आपण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर 2016, 17, 18च्या दरम्यान जे काम चालू झालं आणि आज जर पाहिलं गेलं तर आज ह्याच्यामध्ये बरीचशी मोठी प्रगती आहे. आणि आज चॅनल पण तुम्हाला या माध्यमातून आवर्जून सांगतं की जसं आज तळंदगे गावाने ज्या पद्धतीने संगोपन करताय, पुढच्या 3-4 वर्षामध्ये तळंदगे गावामध्ये असं एक खिलारची एक उंची गाठलेली आपल्याला पाहायला मिळेल की ज्याचा आदर्श खरं तर आज आपण प्रत्येक गावाने घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर आज आपण एकत्र येण्याची जास्त गरज आहे. आज आपण ठीक आहे, आज आपण वळू मालक आहोत, गाई मालक आहोत, कालवड मालक आहोत, खोंड आहे आपल्याकडे, पण आता एकत्र येऊन काहीतरी करण्याची गरज आहे. तेव्हा आपलं खिलार हे अजून पॉलिश किंवा फाईन होईल कसं, तर या संदर्भातली ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि आपण आता तळंदगे गावातले काही खोंड असतील किंवा अजून बऱ्याचशा गायी की ज्या आपण पाहूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण हे ग्रामस्थ एकत्र येऊन ज्या पद्धतीने काम करतात ते आज आपण खूप म्हणजे जर आपण म्हणतो नाही का की जर खूप लांब जायचं असेल तर एकत्र जाण्याची गरज आहे आणि खूप फास्ट जायचं असेल तर आपण एकट्यानेच पळत सुटावं. पण आपल्याला खूप लांब जायचं आहे तर एकत्र जाण्यामध्ये जी मजा आहे म्हणजे एकत्र जाऊन पुढं ज्या त्याच्यामध्ये जो बदल घडणार आहे, ज्याच्यामध्ये जी क्रांती घडणार आहे तर ती एकत्र जाण्यामध्येच आहे. त्यामुळे ह्या ग्रामस्थांचा आपण नक्कीच एक आदर्श घेऊया. आणि खिलार सांभाळत असताना तिला ज्या गोष्टी म्हणजे
मायक्रोचिप बसवल्याने फक्त काही तुमच्या खिलारला एक आपण तिची वंशावळ मेंटेन होईल, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कीम तुम्हाला या माध्यमातून हव्यात की ज्या तुम्हाला स्कीम देखील घेता येणार आहेत. आता खिलार जर म्हटलं तर आता आपण म्हणजे सरकारी कामामध्ये असताना डॉक्टरांचा आग्रह असतो की तुम्ही ती कानाला चिप लावून घ्या, की जी चिप लावल्याने, चिप म्हणजे आपण ते तो बारकोडची एक हे असतं, रजिस्टर करून घ्या गोवंश तुमचा. पण आपले खिलार पालक म्हणतात की नको, आम्हाला ते कानाला बीळ पाडून ते टोचायचं नाही आणि त्यामुळे आमच्या खिलारचं सौंदर्याला थोडंसं हे येतं, त्याच्यामुळे ते नको म्हणतात. पण त्यालाच हा पर्याय दुसरा आहे की हे जे आपण मायक्रोचिप बसवणार, ही एक छोटासा तांदळाचा दाणा जो असतो तो इंजेक्शनच्या मार्फत आपण आपल्या पशुमध्ये बसवणार आहोत. त्या संदर्भातली डिटेल माहिती आपण तुम्हाला लवकरच देऊया की ज्याचा फायदा तर हा भरपूरच आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तोटा हा शेतकऱ्यांना होणार नाही, की इथून पुढे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगली प्रगती करण्याचं काम हे सोप्या पद्धतीने आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या पुढाकाराने महाराष्ट्र कर्नाटकामधले बरीचशी मान्यवर मंडळी या कामामध्ये आपल्या सोबत आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण हे काम पुढे घेऊन जात आहोत मंडळी. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं जे ॲप आहे ते 28 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी वसुबारस या निमित्त सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हीसाठी आहे. परत लॅपटॉपवर देखील तुम्ही ओपन करू शकता डेस्कटॉपवरती. आणि अँड्रॉईडवरती गेल्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरला खिलार हे नाव सर्च करा, तुम्हाला हे ॲप तेथे मिळून जाईल. आयफोनला देखील गेल्यानंतर खिलार सर्च करा, तुम्हाला हे ॲप तेथे मिळून जाईल मंडळी. आणि हे ॲप जास्तीत जास्त का महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, कारण आजपर्यंत बऱ्याचदा व्हायचं की शेतकरी म्हणायचं की आमच्या दावणीला असलेल्याचे फोटो चॅनलला व्हॉट्सअपला यायचे की हे तू चॅनलच्या इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियावरती टाका. पण या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला चॅनलला फोन करायची गरज नाही, मेसेज करायची गरज नाही, तुम्ही स्वतः पोस्ट टाकू शकता. आता ह्या तुमच्या दावणीचे हे 2 खोंड आहेत, तुम्हाला वाटते मला लोकांपर्यंत तुमच्या दावणीचे खोंड पोचवायचे, ते तिथे पोचवू शकता. त्याचबरोबर त्याची विक्री करायची आहे, खरेदी करायची, एक सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आपण तुमच्यासाठी तयार करतोय की तुम्ही स्वतः तेथे फोटो तुमचे अपलोड करू शकणार आहात मंडळी. आणि त्याचबरोबर चॅनलची इतर गेल्या कित्येक वर्षांची माहिती असेल आणि त्याचबरोबर इतर पुढील काळातलं माहिती किंवा जो गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गरजेच्या गोष्टी आपण तिथे तुम्हाला देणार आहोत. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलला म्हणजे आता आपण गेले 7 वर्ष झाले या क्षेत्रात काम करत असताना स्वतःच्या स्वबळावर हे सर्व काम केलं. तर आज चॅनल आवर्जून एक गोष्ट म्हणेल की चॅनलला यूट्यूबला गेल्यानंतर तुम्हाला तिथे जॉईन बटन आहे, ते जॉईन बटन करा. ज्याला जे शक्य आहे ती मदत चॅनलला आवर्जून करा. हे आव्हान आपण सर्व शेतकऱ्यांना, सर्व खिलार पालकांना करतो की जेणेकरून आपलं हे खिलारचं कार्य अजून पुढे मोठ्या पद्धतीने घेऊन जाण्यासाठी ही एक तुमची फुल न फुलाची पाकळी ही चॅनलच्या माध्यमातून तिथे आम्हाला मिळणार आहे की ज्याचा फायदा हा खिलारला आपण पुढील काळात करणार आहोत मंडळी. आणि अशाच प्रकारची अधिक माहिती पाहत राहूया. खूप खूप धन्यवाद. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल जॉईन आवर्जून करा मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.